कस्तुरी, तू पण जेवून घे, तुला पण भूक लागली असेल ना? हो, पण काका सौरभ नाही आला ना अजून. तो आला की आम्ही एकत्र बसू जेवायला. चला, बघितलंस दोघांचं एकमेकावर किती प्रेम आहे ते. यांना कोण वेगळं करूच शकत नाही. कस्तुरी, मी आहे तुझ्या बरोबर. माझा आशीर्वाद आहे तुला. अगं पण किती वेळ वाट बघणार आहेस तू? दुपारी गेला होता हॉस्पिटलला, त्याच्यानंतर बोलणं नाही झालंय काही, पण येईलच इतक्यात. मी थांबते. तुम्ही हॉस्पिटलमध्ये पाठवलेत का? ओ जा जेवून घ्या, तिकडे जेवण तयार आहे ना. जा जेवून घ्या जा. अगं मला प्रश्न पडला म्हणून विचारलं. पोट भरा म्हणजे प्रश्न जे पडतात ते शांत हो. कस्तुरी, कस्तुरी, सौरभ आला. जा 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 जा, दोघ जण मिळून जेवून घ्या बर का. आम्ही काही डिस्टर्ब करणार नाही. छान जेवून घ्या. भूक लागली असेल ना तुला? काका, तुम्ही पण या जेवायला. शेवटी हारलात तुम्ही. आता तर दोघं जवळ येणारच ना. त्राण कुठे? म्हणजे असे की जे आपल्याकडे नसतं ना ते कधी वापरायचं नाही. जे आपल्याकडे आहे तेवढंच वापरायचं. म्हणजे असं आहे ना, जे आपल्याकडे नाही ते कधीच वापरायचं नाही. जे आपल्याकडे आहे ना तेवढंच वापरायचं. तुमच्याकडे काय नाहीये? डोकं. जे दिलंय ना पोट ते भरून घ्या. बाहेर जाऊ ते घेऊन जा जा. एवढंच जमणार आहे. आत्याने फार त्रास नाही दिला ना? आणि मम्मी काय म्हणाली? कस्तुरी, 3-4 दिवस झाले एक हॉस्पिटलमध्ये एनवलप आलंय, जे एका सेमिनारचं इन्व्हिटेशन आहे. मला जावं लागेल. खरं तर मला जायची इच्छा नाही आहे, पण तुला काय वाटतं? गुड नाईट. मस्त चवे चवे, पोरीच्या हाताला चवे. वा वा, मजा चालली की लई. हा कमू, अरे काय मस्त सूप बनवलंय तुझ्या सुनीने. वा वा, मजा आली. असं जर सगळं बसल्या जागी मिळणार असेल ना, तो 2-3 महिन्यांनी एकदा पडायला काही हरकत नाही. आवडेल मला. ऐक आत्या, कसं वाटतंय? पाय दुखत नाहीये ना फार? थोडं बरं वाटतंय, पण जरा हालचाल झाली की परत दुखायला लागतं. तुम्ही आराम करा. कस्तुरी, अगं तू नसतीस तर माझं काय झालं असतं ग? आत्या, आता आपलीच माणसं आपल्या माणसांची मदत नाही करणार तर कोण करणार? आणि हे काय, तुम्ही सूप नाही संपवलं अजून? अगं घशाखालीच उतरे ना ग. पण आता काय करणार, ताकद यावी म्हणून प्यायचं आपलं. दिवसभर नुसती बसून, काही मदत नाही तुला, काही नाही. कामं काय होतच राहतील, तब्येत महत्वाची. तुम्ही आराम करा. आणि तुम्हाला अजून काही हवं असेल तर मला सांगा. काही नको, तू सगळं हातात देते. पण आता म्हणतेच तर जरा सफरचंद आणते का? हो, आणते. कमू, असं काय बघते का? बया, काय रंग बदलतेस का तू? हे बाई कमू,
तू सांगते म्हणूनच हे सगळं नाटक करते ना, नाही तर मला काय हाऊस आहे का? सुरुवातीला थोडा त्रास झाला, पण आता मजा येते. मजा तर येणारच. आई तर घ्यायला मिळतंय, मग मजा का नाही येणार? नाही, उठा कामाला लागा. कसलो काम? ते कस्तुरीला घराबाहेर काढायला निघाली आणि तूच टोईजड झालीस की ग माझ्या. उठा. कमू, तू आता मला उठवू शकत नाही बरं का. तू असं केलं मी कस्तुरीला सगळं सांगेन, कस्तुरी मग सौरभला सांगेन, आणि सौरभला सगळं सौरभला कळलं तर काय? सौरभला काळजी वाटेल ग, पोराला काळजी वाटेल असं म्हंटल मी. काय होतं आत्या, कसली काळजी? दुखतंय का अजून? आहे अजून थोडं थोडं दुखतंय बाबा, काय करू. आत्या आता पुढचे काही दिवस तुलाच तुझी काळजी घ्यावी लागेल, आणि नाही झालं तर कस्तुरी आहेच. का रे बाबा, तू कुठं चालला? अगं मी 5 दिवसासाठी बाहेरगावी जातोय. एक सेमिनार आहे, ते अटेंड करायचंय आणि कंपल्सरी आहे, त्यामुळे मला जावंच लागेल. सुरू नाही, जा बाबा जा. येळे जा आणि बॅगेत कपडे नीट भरलेत का? काही विसरू नको. हो. मी आलेच हा त्या. हा, काय म्हणत होती तू? सौरभला सांगणार आहेस व्हय? कसं सांगणार? तो तर गेला निघून. हा ग, मी काय तुझ्या शब्दाबाहेर आहे का कमू? गंमत केली ग, गंमत गंमत. चांगलंय चांगलंय, माझी मस्करी. पण आता खरी मस्करी मी करणार आहे बर का. मी हे सेमिनारचं अचानक कसं काय ठरलं? नाही, अचानक नाही ठरलं. म्हणजे 4-5 दिवस आधी नोटीस आली असणार. मला सिंधूचाही फोन आला होता. अगं तुला हेच सांगणार होतो मी रात्री काल, पण तू झोपून गेलीस. किती दिवसांसाठी जातोस? 4-5 दिवस तरी जातील. कस्तुरी, नको ना सॅड होऊस. हे बघ, हवं तर मी सेमिनार कॅन्सल करतो, पण तू अशी असं नको करूस. महत्वाचं आहे ना, जायला तर पाहिजे. मला फक्त एवढ्याच साठी वाईट वाटतंय की आपली जरी भेट होत नसली तरी मला माहिती होतं ना की तू इथेच आहेस. आता तू गेल्यावर मी काय करू? तू एक काम कर, तू ही 4-5 दिवस माहेरी जाऊन ये. नाही ना, नाही जाता येणार. बाबा आणि आत्या दोघं आजारी आहेत, दोघांना सोडून कसं जाऊ? सगळं मम्मींना बघावं लागेल. पण तू काय काय करणार आता? नाही, हे नको म्हणूस की मी हॉस्पिटलमध्ये 10 पेशंट सांभाळेत वगैरे. अनुभव कामी येतोच ना कधीतरी. आणि आत्या काय 2 दिवसात बऱ्या होतील. सो 2 दिवसांचाच प्रश्न आहे. आणि मम्मी? तू नको काळजी करू, मी करेन हँडल. कस्तुरी, आले आले. तू पटकन आटपून घे हा, विसरू नकोस काही. नाही. तुला माहितीये, तू आहेस ना म्हणून मी इतका बिंदास जाऊ शकतोय. अगे कस्तुरी, मी आहे खाली.
कस्तुरी, बाळ जरा चहा करून देतेस का? काय ग, काय झालं? काहीच नाही. बरं तू ये इकडे, मी मला चहा करून घेतो. का? मी करते ना. सॉरी, तुम्ही सांगितलं होतं का मला? मी ऐकलं नाही. सौरभ 4-5 दिवस बाहेर जातोय ना सेमिनारसाठी, म्हणून जरा सॉरी. पण त्याचं काय काम तिथे? म्हणजे शरदराव, ओ शरदराव, काय नाही ते नाही काय काम होतं का? नाही काय काम असेल तर मला सांगा शरदराव, मी करते तुमचं काम. उगाच कस्तुरीला कशाला त्रास देताय, नाही का? हो हो, जा मग, काला बोलवती बघा. जा, जातो. एकदा जा म्हटलं की जायचं की नाही शरदराव? हा, जायचं. आणि जास्त चहा प्यायचा नाही, हा, ऍसिडिटी होती. हो. जा जा. मम्मी, हा चल मी निघतोय. हा, सौरभ, 1 मिनिट. बर, सांभाळून जा, नीट जा, नीट ये, कळलं का? काळजी घे स्वतःची. हा, आणि इकडचं तिकडचा काही विचार करू नको. इकडचं तर अजिबातच टेन्शन घेऊ नकोस तू. हा, हो. आलं जरा कला काय म्हणते ते बघून येते. हा, जा. तू भरवू शकतेस मला. बर, काळजी करू नकोस. आणि काही वाटलं तर मला फोन कर. सौरभ, तू इथलं नको टेन्शन घेऊस. मी आहे ना. तू सेमिनारवर कॉन्सन्ट्रेट कर. येतो. ए कला, काय डोकं आहे का तुझ्या नवऱ्याला? हा, डोकं आहे का नुसतं शोपीस म्हणून वर ठेवलंय? काय झालं? त्या कस्तुरीला सगळं सांगायला निघाले होते. टायमाला मी तिथं पोहोचले नाही तर आतापर्यंत सगळं सांगून रिकामी झाली असती. मम्मी, माझं सगळं सरळ सरळ असतं. मी स्पष्ट वक्ता आहे. ओ, स्पष्ट बघते. तोंड उघडायचं नाही बरं का? अजिबात माझ्या समोर तोंड उघडायचं नाही. आणि कला, तुझ्या भाषेत सांग, नाही तर मला माझ्या भाषेत समजवावं लागल. हो, तुम्हाला कळत नाही का हो? कशाला जेव्हा तेव्हा पायावर धोंडा मारून घ्यायला निघता? गप्प बसत जा ना. त्या बघा, जेवढी उंची दिली आहे ना तेवढंच बोलायचं, त्याच्यापेक्षा जास्त डोकं चालवायचं नाही, कळलं का? आणि एक गोष्ट सांगते, घरामध्ये आयतं गिळायला मिळतंय, आयतं गिळायचं आणि कोपऱ्यात पडून राहायचं. जास्त हितं तिथं करायचं नाही. हिच्याशी लग्न झालं म्हणून तरी गिळायला मिळतंय, नाही तर आतापर्यंत. आणि माझ तुमचं डोकं समद काही या घराच्या गेटच्या बाहेर. हिथं शेवटचा शब्द म्हणजे फक्त मम्मीचा शब्द, कळलं का? हिथून पुढं अजिबात तुमचं तोंड उघडायचं नाही, नाहीतर. ठीक आहे. कस्तुरीला तुम्ही राब राब राबवणार आहात. दिवस रात्र तिला वेगवेगळी कामं सांगून त्रास देणार आहात. सौरभला प्लॅन करून तुम्ही बाहेर पाठवलंय आणि माझ्या बायकोला काही झालेलं नाही हे कुणालाही सांगायचं नाही, बरोबर? हो, बरोबर. जाता. परत जर का यांनी तोंड उघडलं ना, याद राख.
लवकरात लवकर मला माझ्या पायावर उभं राहावं लागणार आहे. नाही तर या बाबाच्या नादी लागले ना तर कायमचा अपंग व्हायची वेळ येईल माझ्यावर. पदरी पडलं पवित्र झालं. ओ स्पष्ट बघते, तोंड उघडायचं नाही बरं का. अजिबात माझ्या समोर तोंड उघडायचं नाही. आणि कला तुझ्या भाषेत सांग, नाही तर मला माझ्या भाषेत समजावावं लागल. आणि एक गोष्ट सांगते, घरामध्ये आयतं गिळायला मिळतंय, आयतं गिळायचं आणि कोपऱ्यात पडून राहायचं. जास्त हितं तिथं करायचं नाही. हिच्याशी लग्न झालं म्हणून तरी गिळायला मिळतंय, नाही तर आतापर्यंत बाळ मला नकोय चहा. हो असं काय करताय? मगाशी तुम्हीच मागितला ना चहा. घ्या आणि मला सांगा आलं कसं पडलंय. वा, अप्रतिम झालाय चहा. कसं आहे कस्तुरी, चहा पिऊन माणसाचा थकवा निघून जातो. आज माझा अपमान निघून गेला. अपमान? इथं जे काही बोलणं झालंय, जे काही ऐकलंय, त्याच्यातला एक शब्द बी बाहेर गेला नाही पाहिजे. जाऊन दे, वेळ आणि धागा दोन्ही चांगल्या नाहीत. पण मला मनापासून काय वाटते ते सांगू कस्तुरी. घरची सून ही मुलगीच असायला हवी आणि तिला मुलीसारखीच वागणूक मिळायला पाहिजे. ती एवढं काम करतेस हे बघून कधी कधी मला खूप वाईट वाटतं. काका हो आपल्याच घरातली कामं करते ना, त्यात काय एवढं. मी काय नाही सांगणार. काय सांगणार नाही? मी नाही बोलणार. म्हणजे काय नाही बोलणार? नाही, मी नाही बोलणार. मी नाही बोलणार. काका तुम्ही काय बोलताय काहीच कळत नाहीये. ते तुला कळणार सुद्धा नाही, कारण ते इतकं महत्वाचं नाहीये. काम नाहीत का घरात? करते आता. पटापट हात चालवा, पटापट. कस्तुरी, आज बिर्याणी खावीशी वाटतेय, बनवशील का? बिर्याणी गेल्या 10 वर्षात खाल्ली असेल की नाही माहित नाही मला. मी आता काय बोललो का? बोललो असेल तर विसरून जा. येतो मी. काय चालू असतं डोक्यात काय कळत नाही भैयांच्या. तू काय बघत बसलीस? काय काम आहेत ना घरामध्ये? कलाला बिर्याणी पाहिजे, बिर्याणी बनवायला घ्या. आणि एक काम कर, माझ्यासाठी मस्तपैकी रस्सा बनव हा, आणि भाकरी थापायला घे फटाफट. जा. पण त्याच्या आधी चहा करून द्या. चहा कर. कोणाचा फोन आहे? बापाला काय करमतच नाही का ग तुझ्या? हे काम करायचं, सगळी कामं झाल्याशिवाय फोनला हात सुद्धा लावायचा नाही. आणि मला जर का दिसलं ना फोन मध्ये येस तू, तर फोन हातातनं घेऊन ठेवीन तुझ्या. जोपर्यंत काम होत नाहीत तोपर्यंत, कळलं का? लागा आता कामाला, जा. शरदराव.
अगं चहाचा कप घेऊन जा.